नमस्कार. अंबड तालुक्यामध्ये माहे सप्टेंबरमध्ये जी काही अतिवृष्टी झालेली होती त्या अतिवृष्टीच्या अनुषंगानं महाराष्ट्र शासनातर्फे शासन निर्णय निधी मंजुरीबाबतचे शासन निर्णय प्राप्त झालेले आहेत. काल दिनांक 29 ऑक्टोबर 2025 रोजी एक शासन निर्णय प्राप्त झालेला आहे आणि त्यापूर्वी 30 ऑक्टोबर 2025 रोजी एक शासन निर्णय आम्हाला प्राप्त झालेला आहे. या दोन्ही शासन निर्णयानुसार आम्ही NDRF आणि SDRF ह्या दोन्ही निधी या ठिकाणी वितरित करण्याचं काम चालू झालेलं आहे. त्याचा एक टप्पा म्हणून अंबड तालुक्यातील जवळपास 22 गावातील 6,440 व 522 असे करून लाभार्थ्यांची लिस्ट अपलोड करण्यात आलेली आहे. ज्या लाभार्थ्यांकडं फार्मर ID आहे त्या फार्मर ID असलेल्या किंवा त्यांचा अपलोड झालेल्या फार्मर ID नुसार त्यांना KYC करण्याची आवश्यकता नाही, परंतु ज्यांच्याकडे फार्मर ID नव्हती अशी लोक जर अपलोड करण्यात आलेली असेल तर त्यांनी KYC करणं आवश्यक आहे. आपणा सर्वांना पुनश्च एकदा आवाहन करतो की जे काही आपली काही कागदपत्रे आहेत सर्व कागदपत्र तलाठी यांच्याकडे सादर करायचे आहे, जेणेकरून आपली यादी तात्काळ आम्हाला अपलोड करता येईल आणि आपल्याला निधी प्राप्त होईल. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आव्हान आपणास करण्याची या ठिकाणी मला इच्छा होत आहे ती म्हणजे मागच्या वर्षी जे काही गेल्या 2022-23 मध्ये जे काही झालेलं आहे त्या अनुषंगानं कोणत्याही एजंटगिरी किंवा भूलथापा करणारे जे लोक असतील कृपया करून अशा कोणत्याही भूलथापांना आपण बळी पडू नये. कारण अशा चुकीच्या कर्मचाऱ्यामुळं आणि चुकीच्या लोकांमुळं खऱ्या लाभार्थ्यांना त्रास झालेला आहे आणि प्रामाणिकपणे काम करणाऱ्या अधिकारी कर्मचारी यांना सुद्धा ताण झालेला आहे आणि त्यांना त्रास झालेला आहे. त्यामुळं असल्या कोणत्याही भूलथापांना बळी पडू नये. या ठिकाणी सर्व पारदर्शक पद्धतीनं सर्व याद्या अपलोड करण्यात येत आहेत. या सर्व याद्या ह्या प्रसिद्धीकरता सुद्धा देण्यात येत आहेत, जेणेकरून अपात्र व्यक्ती त्यामध्ये येऊ नये आणि चुकीच्या व्यक्तींना शासनाचा पैसा जाऊ नये आणि खरा लाभार्थी लाभापासून वंचित राहू नये. जर एखाद्या कोणत्या चुकीच्या किंवा अपात्र व्यक्तीकडं काही लाभ गेला असल्यास कोणतीही व्यक्ती आम्हास आवश्यक त्या पुराव्यासह तक्रार करू शकता, जेणेकरून आम्ही त्यावर वसुलीची कारवाई करू. कृपया करून पुनश्च शेवट सांगतो की इतर कोणत्याही भूलथापांना अफवांवर बळी पडू नये आणि त्यांना प्रतिसाद देऊ नये. उर्वरित जे काही लाभार्थी आहेत त्यांचं सुद्धा 1-2 दिवसामध्ये आम्ही अपलोडिंगचं काम करणार आहे आणि तात्काळ त्यांना निधी उपलब्ध करून देण्याकरताचा आमचा प्रयत्न राहणार आहे. धन्यवाद. मी विजय चव्हाण, तहसीलदार अंबड.